नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने 2030 पर्यंत आपले फ्युचर प्लॅन डिस्क्लोज केले आहे. जसे की कंपनी बिझनेस वाढवण्याकरिता फायनान्शियल इयर 2030 पर्यंत किती कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तसेच कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे, हे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातलेच काही इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत, जे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या बिझनेस रिलेटेड आहे. कारण मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्लान करत आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. टाटा पॉवर प्लान्स रुपीज 1.25 ट्रिलियन कॅपेक्स टार्गेटिंग 30 गिगावॅट कॅपॅसिटी बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2026 आणि फायनान्शियल इयर 2030 या पिरियडमध्ये 1.25 ट्रिलियन रुपीज म्हणजे 1.25 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंट मधला 65% क्लीन अँड ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स करिता खर्च केला जाईल. म्हणजे मित्रांनो, टाटा टाटा पॉवर ही कंपनी आपल्या रिन्युएबल एनर्जीवर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवरचा करंटली ऑपरेट करते 15.7 गिगावॅट कॅपॅसिटी, ज्यामध्ये 7 गिगावॅटची रिन्युएबल कॅपॅसिटी आहे. आणि 2030 पर्यंत कंपनीचा टार्गेट आहे आपल्या कॅपॅसिटीला 30 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचा, ज्यामध्ये 20 गिगावॅटची क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्सचे कॉन्ट्रीब्युशन राहील 20 गिगावॅटचे. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्सवर जास्त फोकस करत आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2024 मध्ये 13,214 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले होते. फायनान्शियल इयर 2025 मध्ये 17,273 कोटी इन्व्हेस्ट केले होते. आणि मित्रांनो, आता टाटा पॉवर कंपनी लिमिटेड प्रिपेअर करत आहे नेक्स्ट 5 इयरमध्ये ॲन्युअली 25,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, आपले 2030 पर्यंत गोल्स अचीव करण्यासाठी. तसेच मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टार्गेट आहे 2030 पर्यंत फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू अचीव करण्याचा, ज्यामध्ये 30,000 कोटी रुपयाचा इबिडा राहील. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2030 पर्यंत टार्गेट आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,000 कोटी रुपयांचा अचीव करण्याचा. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा प्लॅन आहे इंडियाचा लार्जेस्ट सोलार इंगोट्स आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश करण्याचा, ज्याची कॅपॅसिटी राहील 10 गिगावॅटची. आणि मित्रांनो, या 10 गिगावॅट कॅपॅसिटीच्या सोलार इंगोट आणि सोलार वेफर्सच्या फॅसिलिटीकरिता जवळपास 6,500 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हे कंप्लीट होऊन जाईल 18 ते 24 महिन्यामध्ये, म्हणजे 1.5 ते 2 वर्षामध्ये. आणि मित्रांनो, या या फॅसिलिटीमुळे टाटा पॉवरचे प्रेझेन्स सोलार व्हॅल्यू चेनमध्ये अजून मजबूत होईल. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सध्यास
सोलार सेल आणि सोलार मॉड्यूल कॅपॅसिटी आहे अवेलेबल डेटानुसार 4.9 गिगावॅट. आणि मित्रांनो, हा जो सोलार इंगोट आणि सोलार वेफर्स आहे हे सोलार सेल आणि सोलार मॉड्यूलसाठी रॉ मटेरियल म्हणून यूज केल्या जाते. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे कंपनीला या सोलार इंगोट आणि सोलार वेफर्सच्या फॅसिलिटी नंतर कंपनीचे एक्सपेन्सेस देखील कमी होईल. आणि मित्रांनो, आता 15-20 दिवसा अगोदरची ही ही अपडेट आहे की इंडियन गव्हर्नमेंटने इंडियन गव्हर्नमेंट आता न्यूक्लिअर पॉवर जनरेशनमध्ये पॉवर सेक्टरला देखील अलो करणार आहे. आणि मित्रांनो, या सेक्टरमध्ये टाटा पॉवर कंपनी देखील या न्यूक्लिअर पॉवर जनरेशनमध्ये एंट्री करण्याचा प्लान आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा. आणि याकरिता कंपनी एक्सप्लोरिंग देखील करत आहे. आणि मित्रांनो, इंडियाचा प्लान आहे 2047 पर्यंत 100 गिगावॅट कॅपॅसिटी बिल्ड करण्याचा 2047 पर्यंत. तर मित्रांनो, आतापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्यासाठी किती कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यूचा टार्गेट आहे, तसेच नेट प्रॉफिटचा टार्गेट आहे, तसेच आपला रिन्युएबल एनर्जी बिझनेस वाढवण्यासाठी कशा प्रकारे अजून नवीन नवीन फॅसिलिटी सेटअप करणार आहे हे सुद्धा आतापर्यंत आपण बघितले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेड न्यूक्लिअर पॉवर जनरेशन या बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, जर आपण टाटा पॉवरचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 10.19%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवरचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली होती अप्रॉक्सिमेटली 15,500 कोटी रुपये. आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 1245 कोटी रुपये. तसेच कंपनीचा जर आपण कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 61,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 65,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 3,810 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,280 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 4,775 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 35,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीची लॉंग टर्म बोरिंग लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग आहे 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स जवळपास 12,000 कोटी रुपये आहे आणि टाटा पॉवरची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 22,000 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज इन्क्रीज होणे हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% हा सुद्धा कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे
फायनान्शियल इयर 2030 पर्यंतचे टार्गेट बघितले. तसेच या टार्गेटला अचीव करण्यासाठी कंपनी किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. तसेच मित्रांनो, टाटा पॉवरची आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.